नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सारंग मेला हे ऐकून तर सुमित्राला धक्काच बसतो आणि ती कोणाचंच काही ऐकत नसते. जानकी तिला समजावण्यासाठी तिच्याजवळ येते, परंतु सुमित्रा तर तिला असा झटकाच देते आणि तिला म्हणते, जवळसुद्धा येऊ नकोस माझ्या, तूच सांगितलंस ना सगळ्यांना. त्यानंतर सुमित्रा ऐश्वर्याला जवळ घेतच तिला म्हणत असते, तू स्वतःला जप बरं का, कारण आता सारंगचा अंश तुझ्या पोटात आहे. त्यानंतर इकडे जानकी बाकी सगळ्यांसमोर म्हणत असते, मी आईंना सांगणार आहे आणि यात तुम्ही मला साथ द्यायची बास. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू असं का करतीयेस? आईला बरं वाटण्यासाठी सारंगने तिच्यासमोर जाणं गरजेचं आहे, पण ते शक्य आहे का? त्यानंतर संध्याकाळी ऐश्वर्या उभारलेली असते, त्यावेळी कोणीतरी तिला बेशुद्ध करतं आणि एका गाडीत आणून बांधतं. हा सगळा जानकी आणि बाकीच्यांचा प्लॅन असेल का, की तेथून ऐश्वर्याला थोड्या वेळासाठी गायब करायचं आणि सुमित्राला जे सत्य आहे ते सांगायचं, म्हणजेच सारंगला आणि तिला भेटवायचं. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.